नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चटण्यांमध्ये बरेच प्रकार तुम्ही पाहिले असाल, पण अशी चटणी कराल तर तुम्ही ही कोणत्याही वडीबरोबर म्हणजेच कोथिंबीर वडी, आळू वडी, कुठल्याही आप्यांबरोबर, डोस्यांबरोबर चटणी ही खाल इतकी छान तयार होते। तर पाहूया रेसिपी। त्यासाठी मी इथे खोबऱ्याची 1 वाटी वाटून घेतलेली आहे, खिसून घेतलेली आहे। तर आता हा खोबऱ्याचा खिसलेला जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेतले, कोथिंबीर घेतली भरपूर सारी अशी बारीक चिरून, त्यानंतर 2 ते 3 घेतलेल्या आहेत मिरच्या। तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता। त्याप्रमाणे अर्धा इंचाचा घेतलेला आळा तुकडा आणि चवीपुरतं मीठ। त्यानंतर थोडीशी गोडट अशी आपल्याला ही चटणी बनवायची आहे, तर त्यासाठी लागणार आहे साखर, थोडं आंबट सुद्धा बनवायचे, त्यासाठी लागणार आहे लिंबू। कारण ही अगदी आंबट, गोड आणि तिखट अशी चटणी खूप छान आणि तोंडाला चव आणणारी असते। तुम्ही कुठल्याही इडलीबरोबर खा, डोशाबरोबर खा, त्याचप्रमाणे कुठल्याही वडीबरोबर म्हणजे आळूची वडी असो अथवा कोथिंबीरची वडी असो, ही चटणी अतिशय अप्रतिम अशी लागते। तर मिक्सरच्या भांडं चांगलं फिरून घेणार आहोत। थोडंसं टाकलेलं आहे त्यामध्ये पाणी, आणि ही एकदम पातळ किंवा एकदम घट्ट अशी आपल्याला दाटसर बनवून घ्यायची नाही, मीडियम अशी साईड करणार आहोत। पहा, चटणी सुंदर अशी तयार झालेली आहे, व्हायला अगदी 1 मिनिटामध्ये ही चटणी तयार होते। तर आता ही चटणी आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये, आणि ह्यावरती अगदी तुम्ही काही फोडणी वगैरे टाकायची गरज नाही। तर ही अशीच चटणी खूप सुंदर लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद। अशाच रेसिपी पाहत राहा। त्याचप्रमाणे अशी चटपटीत एखाद्या कोथिंबीर वडीबरोबर खाऊन सुद्धा सांगा कशी झाली होती ही चटणी तुमची, आणि कुठल्या भागातून तुम्ही ही रेसिपी पाहता। तर चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया।